नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. हा कार्यक्रम इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे. हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो. हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो. आधीच्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या संस्थानांच्या भारतातील विलिनीकरणाच्या कहाण्या ऐकल्या. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या मालिकेकडे वळत आहोत. यामध्ये आपण विलिनीकरणानंतरचे परिणाम आणि आव्हानं काय होती हे जाणून घेऊया. राजकीय एकीकरण हे फक्त पहिलं पाऊल होतं. या नव्या भागात आपण पुढच्या पायरीवर एक नजर टाकतोय, म्हणजे भारतातील नव्याने एकत्रित झालेल्या राज्यांमध्ये प्रशासकीय बांधणीचं प्रचंड काम. अविकसित भागात जिल्ह्यांच्या रचनेपासून ते मोठ्या प्रमाणात भिन्न कायदेशीर आणि महसूल प्रणालींमध्ये एकसंधता साधण्यापर्यंत आव्हानं प्रचंड होती. या काळात भारताने एका विखुरलेल्या प्रदेशाला एका एकसंध प्रशासकीय चौकटीत कसं बसवलं हे आपण जाणून घेऊया. हा भाग इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमने लिहिलेल्या संबंधित लेखावर आधारित आहे. हा लेख गुगल नोटबुक LMच्या मदतीने ऑडिओ संभाषणात रूपांतरित केला आहे. संबंधित लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिलेली आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा सखोल आढावा घेऊया. तर नकाशावर भारत एक झाला होता, पण जमिनीवरची परिस्थिती खूप वेगळी होती. 554 संस्थानांचं एकत्रीकरण कागदावर झालं, पण प्रत्यक्षात या शेकडो वेगवेगळ्या प्रशासकीय आणि राजकीय ठिपक्यांना एका धाग्यात कसं ओवायचं, हे आव्हान किती मोठं होतं याची कल्पना करणंही आज कठीण आहे. बरोबर. यांपैकी 216 संस्थाने शेजारच्या पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतामध्ये, म्हणजे ज्यांना आता भाग अ राज्य म्हटलं गेलं, तिथे विलीन झाली. 5 मुख्य आयुक्तांच्या प्रांतामध्ये, म्हणजे भाग क राज्य, सामील झाली. आणि उरलेल्या 310 संस्थानांचे मिळून 6 मोठे संघ, म्हणजे भाग ब राज्य, तयार करण्यात आले. हो. म्हणजे 500हून अधिक राज्यव्यवस्थांना फक्त 14 प्रशासकीय विभागांमध्ये बसवण्याचा हा प्रयत्न होता. प्रचंड फेरबदल. हो. या प्रचंड फेरबदलामुळे प्रशासकीय पातळीवर एक मोठी क्रांतीच घडवून आणण्याची गरज होती, नाही का? हो, हे खरंच एक महाकाय आव्हान होतं. याला आव्हान म्हणणं सुद्धा कमीच आहे खरं तर, कारण या संस्थानांमधल्या प्रशासकीय व्यवस्थांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. अच्छा. काही मोजकी मोठी आणि प्रगतिशील राज्य होती, जसं की म्हैसूर, बडोदा, त्रावणकोर आणि कोचीन. यांच्याकडे ब्रिटिश भारतीय प्रांतांसारखीच किंबहुना काही बाबतीत त्याहूनही चांगली सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा होती. तिथे शिकलेली नोकरशाही होती, व्यवस्थित कायदे होते आणि लोकांचा सहभाग असलेली विधानमंडळही कार्यरत होती. म्हणजे बऱ्यापैकी आधुनिक म्हणता येईल अशी. पण दुसरीकडे बहुसंख्य लहान संस्थानांमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. एकदम टोकाची. तिथे प्रशासन अत्यंत प्राथमिक पातळीवरचं, अनेकदा पूर्णपणे राजा किंवा सरदाराच्या मर्जीवर अवलंबून. महसुलाच्या नोंदी, जमिनीची मोजणी यांसारख्या मूलभूत गोष्टीही व्यवस्थित नव्हत्या किंवा अस्तित्वातच नव्हत्या. अरे बापरे. न्यायव्यवस्था म्हणजे राजा बोले आणि दळ हाले अशी होती. कायदेशीर प्रक्रियेचा पूर्ण अभाव. लोकशाही संस्था तर दूरची गोष्ट. काही ठिकाणी नावापुरती विधानमंडळ असली तरी त्यात राजाने नेमलेल्या लोकांचंच वर्चस्व असायचं आणि अंतिम शब्द राजाचाच असायचा. म्हणजे जबाबदार शासनाची मागणी करणाऱ्या लोकांना दाबून टाकलं जायचं. म्हणजे एका बाजूला आधुनिक प्रशासन आणि दुसऱ्या बाजूला मध्ययुगीन सरंजामशाही. अगदी. या दोन टोकांना एकत्र आणून एक समान प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्था निर्माण करणं हे एकीकरणाचं मुख्य ध्येय होतं. शासनातली आणि सोयीसुविधांमधली ही विषमता दूर करायची होती. ही प्रचंड प्रशासकीय दरी सांधण्यासाठी VP मेनन यांनी एक स्पष्ट दिशा दिली होती, असं आपण वाचतो. त्यांनी काही महत्वाचे टप्पे सांगितले होते, बरोबर? हो, अगदी. मेनन यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले होते, जसं की जिथे अस्तित्वातच नाहीत तिथे जिल्हे, तालुके आणि तहसील यांची निर्मिती करणं. हो. सगळीकडे समान प्रशासकीय रचना, पोलीस दल आणि महसूल गोळा करण्याची पद्धत स्थापित करणं. कर्मचाऱ्यांचे पगार, सेवेचे नियम, प्रशिक्षण यांत सुसूत्रता आणणं आणि जे अकार्यक्षम आहेत त्यांना काढून टाकणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर प्रणाली, न्यायव्यवस्था, सरकारी हिशोब तपासणी आणि आर्थिक व्यवहार यांचं प्रमाणीकरण करणं. यातली सगळ्यात मूलभूत आणि पहिली पायरी कोणती होती, तुम्ही काय म्हणाल? जिल्हा प्रशासनाची योग्य व्यवस्था स्थापित करणे होती,
जिथे ती कधीच अस्तित्वात नव्हती. अच्छा. विचार करा, आज आपल्याला जिल्हा आणि तालुका हे प्रशासनाचे नैसर्गिक घटक वाटतात, पण अनेक संस्थानांमध्ये अशी रचनाच नव्हती. खरं. त्यामुळे संपूर्ण भारताच्या प्रशासकीय रचनेत एक समानता आणण्यासाठी हे आवश्यक होतं. काही मोठ्या संस्थानांमध्ये जरी चांगली न्यायव्यवस्था किंवा महसूल विभाग असले तरी प्रशासन केंद्रीकृत होतं. खालच्या पातळीवर विकेंद्रित प्रशासकीय युनिट्स नव्हती. त्यामुळे अक्षरशः शून्यातून जिल्हे आणि तालुके किंवा तहसील तयार करावे लागले. यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण, जमिनीच्या नोंदी तयार करणं गरजेचं होतं. खूप मोठं काम होतं हे. अच्छा, म्हणजे फक्त नकाशावर रेषा ओढून जिल्हे बनवले नाहीत, तर त्यासाठी खूप मोठी पूर्वतयारी करावी लागली. पण मग या नवीन जिल्ह्यांसाठी लायक अधिकारी कुठून आणायचे? हाही एक मोठा प्रश्न असणार ना? अगदी बरोबर. हा दुसरा मोठा पेच होता. मेनन यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यावेळी अनुभवी आणि प्रशिक्षित अधिकारी मिळवणं खूप कठीण होतं. कारण भारतीय प्रशासकीय सेवा IAS आणि भारतीय पोलीस सेवा IPS, ज्यांना आपण आज ओळखतो, त्या नुकत्याच स्थापन होत होत्या. म्हणजे पुरेसे अधिकारी उपलब्ध नव्हते. शिवाय वेगवेगळ्या संस्थानांमध्ये जिल्हा किंवा तत्सम प्रशासकीय विभागाची व्याख्याही वेगवेगळी होती. कुठे सरंजामी वतनं होती, कुठे जहागिरी. ह्या जुन्या, अनेकदा अव्यवहार्य सीमा बदलून प्रशासनाच्या सोयीनुसार नवीन जिल्हे तयार करावे लागले. आणि यात आणखी एक गुंतागुंतीचा पैलू होता, जिल्हा आणि तहसीलचं मुख्यालय कुठे असावं. बरोबर. ह्यावरून अनेकदा स्थानिक पातळीवर मोठे वाद आणि तणाव निर्माण व्हायचे. ह्यात प्रशासकीय सोय किंवा तर्क्यापेक्षा जात, गट किंवा प्रादेशिक अस्मिता यांना जास्त महत्त्व दिलं जायचं. आजही आपण कधी अशा बातम्या वाचतो, नाही का? त्याची मुळं कुठेतरी या काळात असावीत असं वाटतं. खरंय. म्हणजे एकीकडे प्रशासकीय गरज होती, तर दुसरीकडे स्थानिक राजकारण आणि भावनांचा दबाव होता. हे एकीकरण सगळीकडे एकाच गतीने आणि सहजतेने झालं नसेल नक्कीच. कुठे जास्त अडचणी आल्या असतील. नक्कीच फरक होता. जी छोटी संस्थाने मद्रास किंवा उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या प्रस्थापित प्रांतात विलीन झाली, त्यांचे एकीकरण तुलनेने सोपं गेलं, कारण तिथे एक तयार प्रशासकीय चौकट होती. हे स्वाभाविक आहे. पण जेव्हा ओरिसा किंवा मुंबईसारख्या प्रांतांनी अनेक मोठी संस्थाने स्वतःमध्ये सामावून घेतली, तेव्हा तिथल्या प्रांतीय नोकरशाहीवर प्रचंड ताण आला. मनुष्यबळ आणि संसाधने अपुरी पडू लागली. इतकंच नाही तर मूळ प्रांताचे जुने अधिकारी आणि विलीन झालेल्या संस्थानांमधून आलेले नवीन अधिकारी यांच्या ज्येष्ठता म्हणजे सिनियरिटी आणि पदस्थापनेवरून म्हणजे पोस्टिंगवरून संघर्ष सुरू झाले. अरे देवा. हा एक मानवी पैलू होता, जो एकीकरणात अडथळे आणत होता. शिवाय ज्या संस्थानांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व गमावलं, तिथल्या लोकांमध्ये एक प्रकारचा असंतोष होता, कारण त्यांच्या शहराचं किंवा भागाचं प्रशासकीय महत्त्व कमी झालं होतं. आणि जे संस्थानांचे संघ बनवले गेले म्हणजे भाग ब राज्ये, तिथे काय परिस्थिती होती? तिथे तर अजून गुंतागुंत असणार. तिथे तर परिस्थिती सर्वात जास्त गुंतागुंतीची होती. उदाहरणार्थ मध्य भारत, पटियाला आणि पूर्व पंजाब राज्यसंघ, ज्याला आपण पेप्सू म्हणतो, आणि राजस्थान यांचं एकत्रीकरण म्हणजे एक प्रचंड मोठी प्रशासकीय कसरत होती. का? असं का? याचं मुख्य कारण म्हणजे या संघांमध्ये सामील झालेल्या संस्थानांमध्ये प्रशासनाची प्रचंड विविधता होती आणि अनेक ठिकाणी प्रशासन अत्यंत प्राथमिक अवस्थेत होतं. म्हैसूर, बडोदा यांसारखी काही चांगली राज्य सोडली तर बहुतेक लहान संस्थानांमध्ये आधुनिक प्रशासनाचा गंधही नव्हता. प्रत्येकाचे कायदे वेगळे, कर प्रणाली वेगळी, नियम वेगळे, जे अनेकदा ब्रिटिश भारतीय कायद्यांचं अर्धवट अनुकरण आणि स्थानिक राजांच्या लहरींचं मिश्रण असायचं. आणखी एक मोठी समस्या म्हणजे या राज्यांचे प्रदेश सलग नव्हते. अनेकदा एका संस्थानाचा काही भाग दुसऱ्या संस्थानात किंवा ब्रिटिश भारतीय प्रांतात असायचा. म्हणजे नकाशावर ठिपक्या ठिपक्यांसारखे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले कर्मचारी. बहुतेक संस्थानांमधले प्रशासकीय कर्मचारी आधुनिक लोकशाही सरकारच्या वाढत्या जबाबदाऱ्या सांभाळायला प्रशिक्षित किंवा तयार नव्हते. वेगवेगळ्या संस्थानांमधून आलेले, वेगवेगळे पगार आणि पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांचे एकत्रीकरण करताना दोन्ही गटांमध्ये असंतोष निर्माण झाला. नवीन सरकारं स्थापन झाली, पण अनेक मंत्री अननुभवी होते. कधीकधी ते जुन्या राजांसारखे वागत किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण करायला तयार नसत. यामुळे भ्रष्टाचार आणि प्रशासकीय गोंधळाला वाव मिळाला. म्हणजे अक्षरशः शून्यातून एक नवीन प्रशासकीय विश्व उभं करण्यासारखं होतं. या सगळ्या वेगवेगळ्या राज्यांना एका लोकशाही चौकटीत आणण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या संस्था उभ्या कराव्या लागल्या? अनेक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायव्यवस्थेसाठी उच्च न्यायालये म्हणजे हायकोर्ट स्थापन करावी लागली. हो. गुणवत्तेनुसार सरकारी नोकर भरतीसाठी लोकसेवा आयोग म्हणजे
पब्लिक सर्व्हिस कमिशन्स तयार करावे लागले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एका प्रमाणित पोलीस दलाची उभारणी करावी लागली. हे सगळं करण्यासाठी अनेकदा ब्रिटिश भारतात अनुभव घेतलेल्या निष्णात अधिकाऱ्यांना या नवीन राज्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर पाठवावं लागलं. अच्छा, बाहेरून मदत घ्यावी लागली. हो, आणि जसं आधी म्हटलं, नवीन जिल्हे तालुके निर्माण करावे लागले आणि हजारो वेगवेगळे कायदे तपासून त्यांचं संहिताकरण म्हणजे कोडिफिकेशन करून त्यांना आधुनिक बनवून देशाच्या इतर भागांतील कायद्यांशी सुसंगत करावं लागलं. हे प्रचंड मोठं कायदेशीर आणि प्रशासकीय काम होतं. आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा प्रश्नही महत्वाचा होता. संस्थानांमधील अनेक कर्मचाऱ्यांसाठी राजाची किंवा सरदाराची सेवा करणं हेच काम होतं. निष्पक्षपातीपणा किंवा कायद्याचं राज्य या कल्पना त्यांच्यासाठी नवीन होत्या. प्रादेशिक निष्ठाही खूप खोलवर रुजलेल्या होत्या. यावर कशी मात केली? इथे अखिल भारतीय सेवांची म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा IAS आणि भारतीय पोलीस सेवा IPS ची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. IAS आणि IPS. या सेवांचा उद्देशच हा होता की देशभरातून हुशार आणि प्रशिक्षित अधिकाऱ्यांची निवड करून त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवायचं, जेणेकरून स्थानिक किंवा प्रादेशिक दबावांना बळी न पडता ते निष्पक्षपातीपणे काम करू शकतील. यासाठी विद्यमान कर्मचाऱ्यांचीही छाननी करण्यात आली, त्यांची ज्येष्ठता निश्चित केली गेली, पगारात समानता आणण्याचा प्रयत्न झाला आणि नवीन भरती गुणवत्तेवर आधारित केली गेली. म्हणजे एक प्रकारची स्टँडर्डायझेशन प्रोसेस होती ही. हो, देशभरातील प्रतिभावान लोकांना प्रशासनात आणण्यासाठी विशेष भरती मंडळं म्हणजे स्पेशल रिक्रुटमेंट बोर्डसुद्धा स्थापन केली गेली. केंद्रातून अनुभवी अधिकाऱ्यांना पाठवून नवीन मंत्रालयांना मार्गदर्शन करण्यात आलं. पण हे सगळं असूनही अनेक संघांमध्ये अजूनही मजबूत राजकीय नेतृत्वाची किंवा खोलवर रुजलेल्या राजकीय पक्षांची उणीव होती. जुनी भांडणं, संस्थानिकांमधले वाद, प्रादेशिक अस्मिता हे एकत्रीकरणात अडथळे आणत होते. जसं आधी म्हटलं, जिल्हा सीमा आणि मुख्यालय ठरवताना अनेकदा प्रशासकीय सोयीऐवजी राजकीय आणि जातीय गणितं मांडली जात होती. तरीही घटनात्मक पातळीवर एकत्रीकरण करण्यासाठी भारत सरकार कायदा 1935 मधलं कलम 290 वापरून या नवीन राज्यांना भारतीय विधानमंडळात प्रतिनिधित्व दिलं गेलं. काही संघांमध्ये जसं की त्रावणकोर कोच्चिन आणि मध्य भारत नवीन विधानमंडळ स्थापन केली गेली किंवा जुनी विलीन करण्यात आली. प्रशासकीय पातळीवरची ही गुंतागुंत आपण पाहिली, पण पैशाचं काय? आर्थिक आघाडीवर परिस्थिती कशी होती? कारण ही संस्थाने आर्थिकदृष्ट्याही स्वतंत्र होती, बरोबर? अगदी. प्रशासकीय आव्हानांइतकंच किंबहुना त्याहूनही अधिक गुंतागुंतीचं आव्हान होतं आर्थिक एकत्रीकरणाचं. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी प्रत्येक संस्थान म्हणजे एक वेगळं आर्थिक युनिट होतं. त्यांची स्वतःची अर्थव्यवस्था, स्वतःची करप्रणाली, स्वतःचं चलन काही ठिकाणी आणि स्वतःचे आयात-निर्यात कर होते. म्हणजे देशातल्या देशात अनेक सीमा? हो, यामुळे व्हायचं काय की भारताच्या आतच शेकडो सीमा तयार झाल्या होत्या. एका संस्थानातून दुसऱ्या संस्थानात माल न्यायचा तर जकात म्हणजे कस्टम्स ड्युटी भरावी लागायची. यामुळे देशांतर्गत व्यापाराला मोठा अडथळा निर्माण झाला होता. आणि या संस्थानांची आर्थिक स्थिती पण खूप वेगवेगळी असणार. प्रचंड. 19 मोठी संस्थाने होती ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक होतं. बापरे. तर दुसरीकडे अनेक लहान संस्थानांचं उत्पन्न इतकं कमी होतं की ते एका सामान्य कारागिराच्या वार्षिक पगाराएवढं असेल. इतकी विषमता? हो, बहुतेक लहान राज्ये आणि काही मोठी राज्यसुद्धा स्वतःच्या जीवावर आधुनिक प्रशासन चालवण्यासाठी किंवा लोकांना वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हती. त्यांच्याकडे पुरेसा पैसाच नव्हता. मग या आर्थिक विसंगतीवर तोडगा कसा काढला? सुरुवातीला काय विचार होता? सुरुवातीला भारत सरकारने राजकीय एकत्रीकरण वेगाने आणि शांततेत पार पडावं यासाठी जाणीवपूर्वक आर्थिक बाबींवर जास्त चर्चा केली नाही. अच्छा, म्हणजे आधी फक्त राजकीय एकीकरणावर भर दिला. हो, संस्थानिकांनी फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे 3 विषय केंद्राकडे सोपवावेत एवढंच ठरलं होतं. पण एकदा राजकीय एकत्रीकरण झाल्यावर संपूर्ण देशासाठी एक समान आर्थिक आणि वित्तीय प्रणाली तयार करणं गरजेचं होतं. यासाठी संविधान सभेने नलिन रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, सरकार समिती. या समितीने काही सूचना केल्या. काय होत्या त्या सूचना? जसं की लगेच समान कर प्रणाली लागू करू नये, अंतर्गत जकात हळूहळू 10 वर्षात बंद करावी, आयकर मात्र सगळीकडे लागू करावा, पण त्यातला मोठा हिस्सा
म्हणजे 75% राज्यांना परत द्यावा. पण गंमत म्हणजे संस्थानांचं पूर्ण विलिनीकरण इतक्या झपाट्याने झालं की सरकार समितीच्या या शिफारशी लागू व्हायच्या आतच कालबाह्य झाल्या. अच्छा, म्हणजे परिस्थिती अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने बदलली. मग जेव्हा राज्य पूर्णपणे विलीन झाली आणि त्यांचं स्वतंत्र अस्तित्वच संपलं, तेव्हा कोणता नवीन दृष्टिकोन स्वीकारला गेला? तेव्हा एका पूर्णपणे नवीन मॉडेलची गरज होती. भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. विलीन झालेल्या राज्यांची सगळी मालमत्ता म्हणजे ॲसेट्स आणि देणी म्हणजे लायबिलिटीज केंद्राने स्वतःकडे घेतली. बरं. जी राज्ये मुख्य आयुक्तांचे प्रांत भाग क बनली ती तर थेट केंद्राच्याच नियंत्रणाखाली आली. काही संघांनी जसं की सौराष्ट्र आणि त्रावणकोर कोचीन स्वतःहून पुढाकार घेऊन आपापसातले सीमाशुल्क आणि व्यापार अडथळे दूर केले. यानंतर खरी दिशा मिळाली ती व्ही.टी. कृष्णम्माचारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या भारतीय राज्य वित्त चौकशी समितीमुळे. इंडियन स्टेट्स फायनान्सेस एन्क्वायरी कमिटी. 1948-49 मध्ये या समितीने आर्थिक एकत्रीकरणाचं एक स्पष्ट आणि व्यापक मॉडेल मांडलं. त्यात काही महत्त्वाची तत्त्व होती. कोणती तत्व होती ती? पहिलं म्हणजे संघराज्याला दिल्या जाणाऱ्या योगदानात आणि केंद्राकडून मिळणाऱ्या लाभांमध्ये समानता असावी. दुसरं, हे एकत्रीकरण म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन संसाधने एकत्र करणे, पूलिंग आहे, कुणीतरी दुसऱ्याला ताब्यात घेणे, ॲक्विजिशन नाही. तिसरं, जे महसुलाचे स्रोत केंद्राच्या अखत्यारीत देतात, उदाहरणार्थ आयकर, सीमाशुल्क, उत्पादन शुल्क, त्यावर केंद्राचं पूर्ण नियंत्रण असावं. आणि चौथं, या प्रक्रियेत ज्या राज्यांचं महसुली नुकसान होईल त्यांना भरपाई म्हणून पहिल्या 5 वर्षांसाठी मदत म्हणजे ट्रान्झिशनल कॉम्पेन्सेशन दिली जाईल, जी पुढच्या 10 वर्षांत हळूहळू कमी केली जाईल. हे तर खूप महत्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय होते. याची अंमलबजावणी कशी झाली? केंद्राने कोणत्या जबाबदाऱ्या स्वतःकडे घेतल्या आणि राज्यांच्या नुकसानीची भरपाई कशी केली? अंमलबजावणी वेगाने झाली. एप्रिल 1950 पासून केंद्राने रेल्वे, आयकर, सीमाशुल्क, पोस्ट आणि तार विभाग, सरकारी हिशोब तपासणी म्हणजे ऑडिट अँड अकाउंट्स, चलन व्यवस्था या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी संपूर्ण भारतात स्वतःच्या नियंत्रणाखाली आणल्या. म्हणजे एक मोठी शिफ्ट होती ही. हो. आयकर दरात समानता आणण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी दिला गेला. ज्या राज्यांना केंद्राचे विषय गेल्यामुळे महसुलात तूट येणार होती त्यांना ती भरून काढण्यासाठी थेट अनुदान म्हणजे रेव्हेन्यू गॅप ग्रांट्स किंवा केंद्रीय करांमधलं वाढीव वाटा देऊन नुकसान भरपाईची खात्री दिली गेली. इतकंच नाही तर केंद्राने संस्थानिकांना वैयक्तिक खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या तनख्यांची म्हणजे प्रिव्ही पर्सेसची जबाबदारीही स्वीकारली. एक मिनिट, हे तनखे म्हणजे नक्की काय होतं थोडं सांगाल का? तनखे म्हणजे संस्थानिकांनी भारतात विलीन होताना आपले राज्य सोडून दिल्याबद्दल त्यांना भारत सरकारकडून त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी आयुष्यभर किंवा काही पिढ्यांसाठी मिळणारी एक ठराविक रक्कम होती. अच्छा. तीमुळे अतिरिक्त वार्षिक अनुदानही मंजूर करण्यात आलं. उदाहरणार्थ त्रावणकोर कोचीनला 280 लाख, मैसूरला 345 लाख, हैदराबादला 11 लाख आणि सौराष्ट्राला 275 लाख रुपये वार्षिक अनुदान मिळालं. मोठी रक्कम होती ही तेव्हा. यानंतर आर्थिक संबंधांना अंतिम स्वरूप दिलं ते के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या वित्त आयोगाने. फर्स्ट फिनान्स कमिशन 1951. पहिला वित्त आयोग 1951. या आयोगाने आयकर आणि केंद्रीय उत्पादन शुल्कातून राज्यांना म्हणजे प्रांत आणि संघ दोघांनाही किती वाटा मिळावा हे ठरवलं. त्यांनी काही भाग ब राज्यांसाठी उदाहरणार्थ त्रावणकोर कोचीनला वार्षिक 45 लाख, संविधानाच्या अनुच्छेद 275 अंतर्गत अतिरिक्त मदतीची शिफारसही केली. आयोगाच्या कामातून एक रंजक गोष्ट समोर आली. बहुतेक राज्य संघांना म्हणजे भाग ब राज्यांना आयकर आणि उत्पादन शुल्कातून मिळणारा वाटा हा त्यांना आधीच्या करारानुसार मिळणाऱ्या महसुली तूट अनुदानापेक्षा जास्तच होता. अरे वा, म्हणजे फायदाच झाला म्हणायचा. हो, काही प्रमाणात. त्यामुळे या आयोगाच्या शिफारशींमुळे पूर्वीच्या संस्थानांना, जी आता भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग बनली होती, केंद्रासोबत स्थिर आणि न्याय्य आर्थिक संबंधांची हमी मिळाली. म्हणजे आर्थिक एकीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वाला पोहोचली. यानंतर या पूर्वीच्या संस्थानांना विकासाच्या प्रक्रियेत कसं सामावून घेतलं गेलं? त्यांना काही विशेष मदत मिळाली का? हो, आर्थिक एकत्रीकरण झाल्यावर ही पूर्वीची संस्थाने आत्ताची भाग ब राज्ये भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरली.
त्यांना केंद्राकडून विकासासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळू लागली. म्हणजे विकासाच्या मुख्य प्रवाहात आली ती? अगदी. सौराष्ट्र आणि राजस्थान यांसारख्या राज्यांना त्यांच्या विशिष्ट भौगोलिक किंवा आर्थिक परिस्थितीमुळे अतिरिक्त मदतही मिळाली. खरं तर या 2 राज्यांसह मध्य भारत आणि पेप्सू यांना केंद्राकडून आर्थिक आणि तांत्रिक मदतीचं विशेष आश्वासनच मिळालं होतं. असं का? कारण हे संघ खूप वेगवेगळ्या विकास टप्प्यांवर असलेल्या लहान मोठ्या संस्थानांना एकत्र करून बनवले होते. त्यांच्या विकासासाठी एन.व्ही. गाडगील समितीने 8 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची शिफारस केली होती. आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे पेप्सू, राजस्थान आणि मध्य भारत या संघांना तर आर्थिक एकत्रीकरणामुळे लगेचच फायदा झाला. कारण त्यांचा केंद्राच्या अखत्यारीत गेलेल्या विषयांवरचा खर्च म्हणजे फेडरल एक्सपेंडिचर हा त्यांनी केंद्राला दिलेल्या महसुलापेक्षा म्हणजे फेडरल रेव्हेन्यूपेक्षा जास्त होता. वाव! म्हणजे एकीकरणातून काही राज्यांना तात्काळ आर्थिक फायदाही झाला. एकूणच या प्रशासकीय आणि आर्थिक एकीकरणाचे काय फायदे झाले आणि काही मर्यादा राहिल्या का? काय वाटतं तुम्हाला? कृष्णमाचारी समितीने फायदे स्पष्ट केले होते. संपूर्ण देशासाठी समान नागरिकत्व आणि समान संधी. केंद्राकडून हिशोब तपासणी आणि तांत्रिक देखरेख मिळाल्याने प्रशासनात सुधारणा, विकासासाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळण्याची सोय. संपूर्ण देशासाठी एकच कर प्रणाली आणि आर्थिक धोरणं आल्यामुळे व्यापारात वाढ आणि आर्थिक सुसंगतता आणि या सगळ्यामुळे राष्ट्रीय एकात्मता मजबूत झाली. तथापि व्ही.पी. मेनन यांनी स्वतः प्रांजळपणे कबूल केलं की प्रशासकीय एकत्रीकरण हे फक्त अंशतः यशस्वी झालं. अनेक महत्त्वाच्या बाबतीत सुधारणेला वाव होता. म्हणजे काय काय राहिलं होतं? महसूल गोळा करण्याची पद्धत, जमिनीच्या नोंदी आणि सेटलमेंट, कायदा आणि सुव्यवस्था यांसारखी मूलभूत प्रशासकीय कामं अनेक ठिकाणी अजूनही कमकुवत होती. भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि मंत्र्यांमधले राजकीय हेवेदावे यामुळे समस्या वाढत होत्या. उदाहरणार्थ विंध्य प्रदेशात तर एका मंत्र्याला लाच घेताना पकडलं गेलं होतं असा उल्लेख आहे. एक महत्त्वाची टीका अशीही केली जाते की या संघांचा पूर्वीचा विकासाचा स्तर किंवा वारसा लक्षात न घेता त्यांना घाईघाईने प्रगत प्रांतांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो कदाचित पूर्णपणे व्यवहार्य नव्हता. तरीही 1950 पर्यंत जी ही प्रशासकीय आणि आर्थिक चौकट उभी राहिली, तिने भारताच्या नवीन संविधानाखाली भविष्यातील एकसंध भारताचा पाया घातला. यातून आज आपण काय शिकू शकतो? काही महत्त्वाचे धडे नक्कीच मिळतात. पहिलं म्हणजे राज्य निर्माण करणं ही केवळ राजकीय सीमारेषा आखण्याची प्रक्रिया नाही, तर ती खोलवर प्रशासकीय आणि आर्थिक बांधणीची प्रक्रिया आहे. हो, हे महत्वाचं आहे. दुसरं, जिल्हा हे प्रशासनाचं एक अत्यंत महत्त्वाचं एकक म्हणून याच काळात खऱ्या अर्थाने उदयास आलं. तिसरं, अखिल भारतीय सेवा म्हणजे IAS, IPS वेगवेगळ्या राज्यांमधील प्रशासकीय क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना एका सूत्रात बांधण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरल्या. आणि चौथं, आज आपण भारतात जे काही संघीय तणाव पाहतो किंवा राज्यांमध्ये जो विकासाचा असमतोल दिसतो, त्याची काही मुळं कुठेतरी एकीकरणाच्या या गुंतागुंतीच्या आणि विषम पायामध्ये शोधता येतात. जरी सुरुवातीला केंद्राची भूमिका खूप मोठी असली, तरी याच प्रक्रियेने नंतरच्या काळात विधानमंडळे आणि पंचायती राज यांच्या माध्यमातून विकेंद्रित प्रशासनाचा मार्गही मोकळा केला. तर आज आपण पाहिलं की भारताचं राजकीय एकत्रीकरण हे हिमनगाचं फक्त टोक होतं. खरी कसोटी होती ती प्रशासकीय आणि आर्थिक पातळीवर. शेकडो वेगवेगळ्या तुकड्यांना एकत्र आणून एक कार्यक्षम आणि एकसंध राष्ट्र उभं करण्याची. हे काम किती मोठं, किती गुंतागुंतीचं आणि किती आव्हानात्मक होतं याची आज आपण कल्पना केली. हे खरंच एक अविश्वसनीय स्थित्यंतर होतं. नक्कीच. आणि या एकीकरणाच्या काळात अनुभवलेली प्रचंड विविधता आणि तेव्हा समोर आलेली आव्हानं लक्षात घेता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. केंद्रीय नियंत्रण आणि स्थानिक गरजा व अस्मिता यांच्यात संतुलन साधण्याबद्दल तेव्हा शिकलेले किंवा कदाचित दुर्लक्षित राहिलेले धडे आजच्या भारताला कसे उपयुक्त ठरू शकतात. विशेषतः ज्या प्रदेशांचा विशिष्ट ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा प्रशासकीय वारसा आहे, तिथल्या शासन आणि विकासाच्या नवनवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी यातून काही बोध घेता येईल का, यावर निश्चितच अधिक विचार व्हायला हवा.